जी जी रजी रामा जी जी रजी। हे पृथ्वी मंडल कैसे झाले घ्या तुम्ही ऐकून। हे पृथ्वी मंडल कैसे झाले घ्या तुम्ही ऐकून। मेरू मंदार सात समुद्र आदि अवसान ना। हे राम रे। जी जी रजी रामा जी जी रजी। हे पृथ्वी मंडल कैसे झाले घ्या तुम्ही ऐकून। मेरू मंदार सात समुद्र आदि अवसान ना। नदी पर्वत ध्रुव स्वर्ग कोणा पासून ना। हे किती लांबी रुंदी याची संख्या सांगणना। हे सप्त समुद्र नदी पर्वत पृथ्वी मध्यान्ह। हे मेरू भवती दीप सांगतो जमाव झाडून ना।
अनुदीपाची संख्या सांगतो लक्ष योजना हे 32 शिखर मेरूवरती देवाच ठाणना हे राम रे पीटर ब्रुक्स यांचं 9 तासाचं महाभारत, महेश एलकुंचवार, चंद्रकांत कुलकर्णी यांची नाट्यत्रयी आणि त्यानंतर एक वेगळा अध्याय लिहिला जातो आहे नाट्य चौफुला. जाणून घेऊया एका वेगळ्या प्रयोगामध्ये की नेमकं काय काय ह्या 4 नाटकांच्या दरम्यान घडतं, बिटवीन द लाईन्स नेमकं काय आहे. आणि 60ओत्तरी या 90ओत्तरी हा साहित्यातला प्रवाह मानला जातो, तर 90ओत्तरी रंगभूमीवरचा प्रवाह म्हणून नाट्य चौफुलाकडे आपल्याला निश्चित वेगळ्या पद्धतीने पाहता येईल. कारण जगणं बदलत असताना त्याच्यावर जागतिकीकरणाचे, खाजगीकरणाचे कशा पद्धतीने परिणाम झालेले आहेत आणि या नभानं या भुईला दान द्यावं आणि माझ्या पापणीला पूर यावं, हे ज्या वेळेला आपण म्हणतो तेव्हा आणि या मातीतून चैतन्य गावे यापर्यंतचा हा नेमका प्रवास काय आहे हे जाणून घ्या. माझ्यासोबत आहे नाट्य चौफुलाची टीम. सचिन, खूप खूप स्वागत आहे. आणि थँक्यू. जगणं वेगळ्या अर्थानं तुम्ही मांडताय, एक तुकडा कापून दिलेला आहे. शेती किंवा आत्तापर्यंत खाजगीकरण, जागतिकीकरण, 92 नंतर बदललेला भारत आणि त्यातून फक्त चकाचौंध जिंदगी आपण बघत आलो आहे. एक जगण्याचा कापलेला तुकडा तुम्ही शेतकऱ्याच्या जमिनीपासूनचा ते 7-12 तुम्ही वेगळ्या अर्थानं मांडताय. काय सांगशील या नाट्य चौफुलाबद्दल? अगदी बरोबर बोललास अमित. पण केवळ हा शेतकऱ्याच्या सातबाऱ्याबद्दलचा नाट्य चौफुला नाही आहे, तर हा एकूणच मराठी रंगभूमीच्या सातबाऱ्याबद्दलचा नाट्य चौफुला आहे. आणि त्यामुळेच अतुल पेठेंची ही संकल्पना होती की ही 4ही नाटकं एकत्र सलग करावीत, कारण त्याचा आशय हा एक आहे, त्याची टीम एक आहे. त्यामुळे आम्ही तो सुरुवातीला प्रयत्न केला. सुरुवातीला नाट्य चौफुला करायचं ठरलं तेव्हा ते बघताना वाटतं तितकं सोपं नाही आहे, कारण तंत्रज्ञ आणि कलावंत या सगळ्यांची जर संख्या साधारणपणे 50 कलावंत आम्ही एकत्र काम करतो. याच्यात नाट्य चौफुलाचा जो क्रम आहे तो आहे, पहिलं हंडाभर चांदण्या हे नाटक आम्ही करतो, त्यानंतर दगड आणि माती, आणि तिसरं नाटक जे NCPAने प्रोड्यूस केलेलं आहे, त्याच्या निर्मात्या राजश्री शिंदे आपल्यासोबत आहेत, तर ते कलगीतुरा नाटक, आणि चौथं तो राजहंस 1 हे नाटक आम्ही मानसरंग प्रकल्पासाठी केलं होतं. तर ह्या 4 नाटकांचं एकत्रित सादरीकरण करावं अशी कल्पना अतुलच्या मनात आली. आणि मग कलाकारांनी, आम्ही सर्वांनी चर्चा केली, विचार केला, कारण खूप व्यवस्थापकीय गोष्टी पण होत्या, सर्वांच्या तारखा, एवढी मोठी टीम जमवणं. परंतु सुदैवाने आम्ही सर्वजण जेव्हापासून नाटक करतो आहे तेव्हापासून एकत्र बांधले गेलेलो आहोत, त्यामुळे तशा फार अडचणी आल्या नाहीत. आणि पहिले 2 प्रयोग फक्त आम्ही करायचं ठरवलं होतं, पुण्यात एक आणि मुंबईत एक. परंतु त्या 2 प्रयोगांना जो प्रतिसाद मिळाला तो अतिशय भारावून टाकणारा होता, आणि मग त्याचे आम्ही पुन्हा अजून 10 प्रयोगांपर्यंत त्याचे प्रयोग करू असं ठरवलं. आणि आता 6 प्रयोग त्याचे झालेले आहेत. तर नाट्य चौफुला बद्दल सांगायचं झालं तर हंडाभर चांदण्या हे नाटक आम्ही 2017 साली केलं होतं. आणि मला अतिशय अभिमानाने सांगायची गोष्ट म्हणजे 2017 साली जी टीम होती, जो संच होता, त्याच टीममध्ये आजही जवळजवळ 8 वर्षानंतर आम्ही ते नाटक पुन्हा करतोय. आणि सगळी टीम तीच आहे, सगळी रचना तशीच आहे. मात्र नाट्य चौफुला जेव्हा आपण एकत्र सलग 8 तास तो बघतो तेव्हा एक वेगळा अनुभव प्रेक्षकांना मिळतो. अतिशय भारावून टाकलेल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत आल्या आहेत. आणि तू जसं म्हटलं की जागतिकीकरण, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या जमिनीचा तुकडा वगैरे, परंतु आज ज्या झपाट्याने शहरीकरण होतं आहे, 1990 सालानंतर शहरात जो प्रवाह लोकांचा स्थलांतराचा आणि गावाच्या गावं ओस पडली आहेत, तर दत्ताच्या लिखाणात तो विषय नेहमीच असतो,
कारण गाव आणि शहर याच्यातला एक ब्रिज तयार करण्याचा दत्ताचा नेहमी प्रयत्न असतो आणि त्याच प्रयत्नातनं ही चारी नाटकं उभी राहिलेली आहे. त्यामुळे त्यांची शरीरं जरी वेगवेगळी भासत असली तरी आत्मा एक आहे, हे तुम्हाला नाट्य चौफुला सलग बघताना जाणवतं. आणि त्या माझ्याबरोबर आता बरेच महाराष्ट्रातले महत्त्वाचे कलावंत पण आहेत. हंडाभर चांदण्यामध्ये प्राजक्त आहे, तो राजहंस एकमध्ये प्राजक्त आहे. मागे शुभम आहे, कलगीतुरामध्ये तो ढोलकी वादन करतो. उमेश आहे, जो दगड आणि मातीमध्ये अतिशय सशक्त अशी भूमिका करतो. अनिता आहे, अनिता तो राजहंसमध्ये आहे, दगड आणि मातीमध्ये ती काम करते. ओंकार आहे, दगड आणि मातीमध्ये काम करतो. अश्विनी दगड मातीमध्ये काम करते. ऋषिकेश शेलारने कलगीतुराचं संगीत केलेलं आहे आणि कलगीतुराच्या यशाचा जो महत्त्वाचा वाटा आहे तो ऋषीमुळे आम्हाला साध्य झालेला आहे. तुम्ही जर कलगीतुरा बघितलं तर त्याच्यातली गाणी, आणि आम्ही जवळजवळ 3-4 महिने सगळ्या कलावंतांकडनं त्या गाण्यांच्या प्रॅक्टिसेस करून घेतल्या. कारण कलगीतुराचं वैशिष्ट्य म्हणजे NCPAचा जो दर्पण इनिशिएटिव्ह होता, जे पहिलंच वर्ष होतं आणि जवळजवळ 80 स्क्रिप्ट्स त्या वर्षी आल्या होत्या आणि त्या सगळ्या स्क्रिप्टमधनं कलगीतुऱ्याची निवड झाली आणि मग NCPAने ते पुढे प्रोड्यूस केलं. NCPAची साथ आम्हाला लाभल्यामुळे आम्हालाही खूप छान वाटलं, कारण अनेक वर्ष NCPAच्या गेटपासून आपण परत मागे जात होतो, परंतु इथे येऊन NCPA सोबत हक्काचं व्यासपीठ आहे हे वाटेपर्यंतचा एक आत्मीयता राजश्रीने निर्माण केली असं म्हणता येईल आपल्याला. खूप राजश्रीने आणि ब्रूस सरांनी आम्हाला इथे खूप सहकार्य केलं आणि एक मोकळीक दिली नाटक करण्यासाठी. त्यामुळे ते खूप मजा आली. खऱ्या अर्थाने ब्रूस आल्मा हंडाभर चांदण्या आणि तो राजहंस एक याबद्दल तू काय सांगशील? एकूणच सगळं दत्ताचं आणि सचिनचं इक्वेशन आणि तुझं त्यामधलं असणं. हंडाभर चांदण्या हे आम्ही जसं सचिनने सांगितलं 2016मध्ये आम्ही त्याचे प्रयोग सुरू केले होते. आणि हंडाभर चांदण्या हे एक छोट्याशा गावामध्ये जिथे पाण्याचं दुर्भिक्ष आहे असे गावाची ती गोष्ट आहे. आणि पाणी मिळवण्यासाठी काय काय आजही ह्या गोष्टी कराव्या लागतात. आणि सांगायला खूप आनंदही होतो की ह्या सुरुवातीच्या काळामध्ये सोशल नेटवर्किंग फोरम नावाची जी गायकवाड सरांची जी संस्था आहे त्यांच्याबरोबर आम्ही याचे प्रयोग सुरू केले. आणि त्या फोरममध्ये ती त्यांची एक सामाजिक संस्था आहे आणि ते वेगवेगळ्या आदिवासी पाड्यांमध्ये पाण्याचं खूप महत्त्वाचं ते काम करतात. आणि सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आम्ही प्रयोग करत होतो त्याचे जी काही एक 50 एक प्रयोग झाले त्याच्यामधून त्यांनी जवळपास 10 ते 12 गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवला. हे नाटक आम्ही करत होतो तेव्हाची ही गोष्ट. तर एक पाण्याचा प्रश्न घेऊन हे नाटक काहीतरी सांगू पाहतं. आणि दुसरं म्हणजे तो राजहंस एक हे आम्ही आत्ता 2 वर्षापूर्वी आम्ही हे नाटक केलं. मानसरंग प्रकल्पाअंतर्गत हे नाटक उभं राहिलेलं आहे. अतुल पेठे, राजीव नाईक, दाभोळकर सर या सगळ्यांच्या मार्गदर्शनानंतर त्यांची एक अशी एक कल्पना अशी होती की ती सगळी मंडळी मानसिक आरोग्यासाठी काम करतात. आणि अतुल पेठेंचं एक असं त्याच्यातून कल्पना होती की आपण नाटक ही विधा आणि मानसिक आरोग्याबद्दलचं जे काही सांगायचं आहे हे आपण एकत्र करून त्याबद्दल काही आपण अवेअरनेस तयार करू शकतो का एखाद्या नाटकातून. पण ॲट द सेम टाईम हे खूप प्रचारकी होता कामा नये, खूप प्रीची आम्ही काहीतरी सांगतो असं होता कामा नये. एक नाटकच आपण करायचं आहे पण त्याचं थोडंसं त्याला एक चौकट ह्या सगळ्याची द्यायची, अशातून हे नाटक तयार झाले. सो अशी ही 2 नाटकात मी आहे. असं जरी असलं कवी मनाचा जो कॅरेक्टर आहे त्यातली जी घुसमट आहे ती खऱ्या अर्थानं तुझी तशा अर्थाने आत्ताच्या भोवतालच्या वातावरणातली वेगळ्या अर्थानं होताना दिसते का? मग त्याचे संदर्भ वेगवेगळे असू शकतील, कनोटेशन्स वेगवेगळे असतील, पण ते ठिपके जोडत असतानाचा सांधा म्हणून तो राजहंस एक म्हणून बघता येईल.
अगदीच बघता येईल. मला वाटतं की ज्याला ज्याला आज अस्वस्थ असं वाटतं आहे आणि मला खात्री आहे की हे अनेक संवेदनशील ज्यांच्याकडे संवेदनशील मन म्हणून जी जी लोक आपण ओळखतो त्या प्रत्येकाला ही घुसमट आज या ना त्या कारणाने, मग ती सामाजिक प्रतलावरची असेल, ती राजकीय याच्यावरची असेल किंवा कुठल्याही विविध फ्रंटवर एक एक अस्वस्थता आहेच. ह्या नाटकामध्ये जो ज्ञानू नावाचा जो एक शेतकरी आहे आणि 35 वर्षाचा एक शेतकरी आहे आणि अशी परिस्थिती त्याच्यासाठी त्याच्यावर ओढवलेली आहे की शेतकरी असल्यामुळे आज अनेकदा मुलांची लग्न होत नाही. की शेती आहे याचाच अर्थ असा आहे की तुमचं आयुष्य अत्यंत असमाधानी, बेभरवशाचं आणि त्याचं काहीही त्याला एक भूमी असली तरी भूमी नाही आहे, तुमच्या जगण्याला भूमी नाही आहे अशा अर्थाने त्यांचं जगणं आहे. आणि म्हणून मुली आपल्याकडे ज्या पद्धतीची एक व्यवस्था तयार झालेली आहे की मुलगी देणं म्हणजे आणि त्यातही मुलीला काय हवं असतं तर स्थैर्य, म्हणजे जेव्हा घरचे जेव्हा लग्न करतात तेव्हा ते स्थैर्य बघून देतात, संपन्नता बघून देतात वगैरे वगैरे. ह्या सगळ्या परिप्रेक्ष्यातून जेव्हा एक शेतकरी मुलगा जात असतो आणि त्याच्याकडे ज्या दृष्टीने बघितलं जातं आणि तो एक कवी मनाचाही आहे आणि त्याला असं वाटतं की माझं नेमकं कुठं चुकतं आहे आणि हळूहळू त्याला लक्षात येतं की काहीच ठीक होत नाही आहे आणि याच्यामध्ये माझी काही चूक नाही आहे, मी फक्त शेतकरी आहे, ही माझी चूक आहे का. आणि याच्यातून एक वरवर जर बघितलं तसं बघायला लागलं तर थोडंसं विनोदी किंवा एक काय म्हणतात थोडंसं हे एकरेषीय जेव्हा आपण गोष्ट सांगतो की शेतकरी असल्यामुळे मुलाचं लग्न होत नाही त्याची ही गोष्ट आहे असं म्हटल्यावर एक खूप साहजिक चार चौघात एक थोडंसं हसूही येईल, असं लग्न होत नाही आणि हे एक दुःख आहे. पण हे किती खोलवर आहे आणि काय म्हणतात हा विनोद जो आहे हा जे हसणं जे आहे किंवा जे वाटेल हे विनोदी, हे दिस इज नॉट ऑन हिम, दिस इज ऑन समाज. हे समाजावरचं उपहास आहे असं मला वाटतं. आणि जरी मी म्हणत होतो की हे 2 नाटकांमध्ये जरी मी असलो तरी खूप पूर्वीपासून सचिन दत्ता आम्ही ही सगळी एक नाटकाची नाशिकमधून एक काहीतरी मोठ बांधून आम्ही बाहेर पडलेलो आहोत आणि ही 4 नाटकं अत्यंत म्हणजे दगड माती हंडाभर चांदण्यामध्ये एक गाव आहे जे पाणी शोधत आहे, दगड आणि मातीमध्ये एक गाव आहे जे त्याची ओळख इतिहास शोधत आहे, याच्या कलगीतुरामध्ये ते त्यांची संस्कृती शोधत आहे आणि याच्यामध्ये राजहंसमध्ये एक गाव आहे जे त्याचं मन शोधत आहे. असं हे 4 शोधांचं एक सगळं आठवडं घेऊन एक आम्ही हे गाव वेगवेगळ्या ठिकाणी, कधी पुण्याला कधी मुंबईला आता मध्ये नाशिकला आम्ही फिरतोय आणि यानंतर जी प्रतिक्रिया आम्हाला येत आहेत ह्या अत्यंत आनंद देणाऱ्या आणि अस्वस्थ करणाऱ्या अशा ह्या प्रतिक्रिया आहे. आणि जेव्हा सुरू केलं तेव्हा आम्हाला खरोखर माहिती नव्हतं की याला अशा पद्धतीने एक रिस्पॉन्स येईल. पण कधी असं असतं की जेव्हा तुम्ही एखाद्या प्रवासाचा जेव्हा भाग असतात तेव्हा तुम्ही त्या वाहनामध्ये बसलेल्या असतात, त्यामुळे त्याची गती काय आहे हे तुम्हाला माहिती नसते, बाहेर असलेल्यांना ती गती कळत असते. तसं काहीसं हे झालं आहे आणि आता आम्ही ऑलमोस्ट ही, कारण की खूप मोठी मोठ बांधून खूप वेळ चालणं शक्य नसतं, कारण ती एक घटना आहे. नाट्य चौफुला ही एक घटना आहे आणि घटना तेव्हाच घटना राहू शकते जेव्हा ती एकदा घडते आणि जेव्हा विरते, संपते. त्यामुळे हे आम्ही परत अनेकदा सगळ्या ठिकाणी हे का सांगतो की चौफुला आहे, एकत्र हा अनुभव घ्या, कारण की याचे प्रयोग आम्ही काही कारणांमुळे आम्ही सतत करू शकणार नाही आहोत. याचे वैयक्तिक प्रयोग खूप होतील, राजहंसचे खूप प्रयोग होतील, कलगीधराचे एक इंडिव्हिज्युअल खूप प्रयोग होतील, पण एकत्र प्रयोग करणं हे तितकं शक्य नाही आहे. आणि आम्ही हा एक वेगळा काहीतरी प्रयत्न आम्ही करू पाहतोय आणि आम्ही आता शेवटाकडे एक क्लायमॅक्सकडे आम्ही शेवटचे काही प्रयोग चौफुल्याचे करतोय आणि म्हणून हा सगळा घाट आहे, म्हणून आपला संवाद आहे. निश्चित मला त्यापेक्षा क्लायमॅक्सपेक्षा हा क्रिसेंडो वाटतोय, जो एका वेगळ्या
सांगावंस दगड आणि माती आणि वेगवेगळ्या तुझ्या या भूमिकांबद्दल. पहिल्यांदा तर खूप मला भाग्यवान समजतो मी, कारण माझ्या आयुष्यात म्हणजे खूप अशी चांगली माणसं भेटली पहिली गोष्ट. तर ओमकार आहे, ओमकारनं मला ह्या नाटकासाठी फोन केला. मी सचिन आणि दत्ताला खूप अगोदरपासून ओळखायचो, पण आमचं काम आम्ही कधी केलं नव्हतं एकत्र. तर ओमकारनं मला सांगितलं की असं असं नाटक आहे, आणि मग दत्ताचा सचिनचा माझा फोन झाला, आणि मग मी नाटक काहीही न वाचता मी हो म्हणालो, कारण NCPला ते वाचायचं होतं आणि हे करायचं होतं. तर त्याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट अशी होती की ओमकार म्हणाला की आपण आता सगळे सिरियलमध्ये फिल्ममध्ये ह्याच्यामध्ये काम करतो आहे, व्यावसायिक रंगभूमीवर काम करतो आहे, तर आपण प्रायोगिक नाटक करताना आपण एक वेगळ्या पद्धतीचं मॉड्यूल कसं वर्कआउट करू शकतो ते आपण बघूया. म्हणजे काही ऑनलाईन तालमी करता आल्या, मग वेळ नाही असं म्हणण्यापेक्षा ऑनलाईन काही तालमी करता आल्या, आणि मग नंतर पुन्हा फिजिकली तालमी केल्या. तर हे आमच्या दृष्टीनं पण एक एक्सपेरिमेंट होतो वेगळ्या अर्थानं, आणि जे वर्क झालं, चांगलं वर्क झालं. आणि दुसरी मुळात गोष्ट अशी होती की नाटक खूप चांगलं आहे, म्हणजे तुम्हाला बघितल्यावर आणि काही लोकांनी बघितलेलं पण आहे. काम करताना मला खूप मजा आली. एकतर मी, ओमकार, अनिता, आम्ही खूप एकत्र काम केलेलं आहे, अश्विनी. पण यांच्याबरोबर कधी काम केलं नव्हतं, आणि यांच्यावर काम करण्याचा अनुभव मला प्रचंड काय म्हणू सॅटिस्फॅक्टरी आहे माझ्यासाठी. मला खूप मजा येते काम करायला. आणि मग काम असं करत करत गेलो. माझ्या डोक्यात असं कधी कधी असतं ॲक्टर लोकांच्या की ते खूप आपलं असं काम करता यायला पाहिजे बाबा, किंवा असा रोल मिळाला पाहिजे असं वाटतं. मला खूप नाटकांमध्ये मिळाला किंवा खूप सिरियलमध्ये मिळाला, पण ह्या नाटकामध्ये बरं पर्टिक्युलरली काय झालं, मला कुठल्याच गोष्टीचं बायंडेशन किंवा बोधरेशन नव्हतं काम करताना. मी जरा खूप असा ग्राउंडेड काम करण्याचा प्रयत्न करतो, आणि ह्याचा मला जास्त आनंद आहे. मजा आली. जगणं कशा अर्थानं या दोन्ही नाटकांमधलं तुला सांधलंय असं वाटतं या सगळ्यामध्ये? एक तर या नाटकामध्ये म्हणजे माझ्या पर्टिक्युलरली दगड आणि मातीमध्ये असं आहे की माझ्या आजूबाजूला खूप लोक असे आहेत माझ्यासहित की ज्यांना काहीतरी करायचं आहे, पण माहीत नाही काय करायचं ते. म्हणजे ॲक्टर म्हणून मी सांगत असताना मुंबईत, कारण आपल्याला मेन मुद्दा आहे की गावाकडे तशी फॅसिलिटीज नाही, जे आहे थोड्याफार. म्हणजे माझं जे तुळजापूर गाव आहे त्याच्यामध्ये आमचं नाटक चालू होतं, जे आत्ता काही दिवस बंद झालं, आता चालू होतं आहे नंतर, पण ते आहे म्हणून तेवढं तरी कमीत कमी करता आलं. पण आता मुंबईला आल्यानंतर मग तुला खूप मोठं होतं, आणि इथं आल्यानंतर काय होईल आपल्याला माहीत नाही. आता माझं एक जरा चांगलं झालं आपण म्हणूया, पण खूप लोकांचं असं होत नाही, अशातला होतच नाही बऱ्यापैकी लोकांचं. आशावादी येऊन येतात आणि त्यांचं काही होत नाही. ह्याच्यावर बोलणारं नाटक आहे बऱ्यापैकी हे, की गावातून सोडून जायचं आणि इकडे गेल्यानंतर त्यांचं काय होईल माहीत नाही. मग आता आपल्या नाटकात उत्तर त्याचं मिळतं थोडंसं, पण तरीसुद्धा ते सॅटिस्फॅक्टरी नाही, चांगलं नाही आहे लोकांना घेण्यासाठी. ही जरा जास्त दुःखद गोष्ट आहे असं मला वाटतं. याला एक वेगळ्या पद्धतीचा अंडरकरंट आहे, आणि तो आहे एक वेगळ्या पद्धतीची असुरक्षितता घेऊन खरं तर त्या असुरक्षिततेतलं जगणं जे आहे, आणि त्या जगण्याचा असणारा एक वेगळा परिपाक आहे. तू स्वतःही त्या एका स्ट्रगलमधून आलायस. हे कशा अर्थानं तुला फार रिलेटेबल किंवा फार रेझोनेट करत आहे असं तुला वाटतं? म्हणजे एकतर हे बाप मुलाची स्टोरी आहे, गावातली ते इतिहास शोधतात आणि ह्याची स्टोरी आहे. पण मला असं वाटलं की माझे वडील, माझ्या वडिलांनी मला कुठल्याच गोष्टीचं कधी बायंडेशन केलं नाही. तू काय करायचं तू कर, या पद्धतीचाच याच्यामधला बाप आहे. आणि पण ज्यावेळेस गरज लागली त्यावेळेस त्यांनी फटकारलेलं पण आहे, आणि मला जे करायचं ते करू पण दिलेलं आहे त्यांनी. त्यामुळं मला पर्टिक्युलरली मला हा रोल करताना का आमच्या दोघांचं बघताना मला माझंच आठवतं. आणि माझ्याबरोबर खूप सारे लोक आहेत की ज्यांचं तितकंसं चांगलं झालेलं नाही, जे मला माहीत आहे की अशा पद्धतीने झालं नाही. म्हणजे जो हा म्हणतो की काय करायचं माणसाने, माझं काय चुकलं आहे त्याच्यामध्ये, मी काय करायला पाहिजे, की जे म्हणजे खूप लोकांचे प्रॉब्लेम्स आहेत आता तरुण पोरांचे म्हणा, की काय करायचं माहीत नाही. हे मी 20 वर्षापूर्वीचं सांगतो आहे. आता तर जास्त अजून ते झाले की आपल्याला काय करायचं हेच माहीत नाही. मुलांना काय करतो हे पण माहीत नाही. हे सगळं जगणं वेगळ्या अर्थानं उलगडणारं, त्यातला शोध, त्यातल्या मनाचा शोध, आणि ओव्हरऑल असणारं एक अस्थिरता, या सगळ्याकडे कशा अर्थानं या प्रयोगांमध्ये तू बघतेस? आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा एक एक नाटक असं उभं राहिलं, आणि नाट्य चौफुला हा भाग खूप नंतर आलेला आहे. पण आम्ही सगळे नाटकावरती प्रेम करणारी माणसं आहोत, नाटक करणारी माणसं आहोत, आणि सातत्याने नाटक करत राहूया. म्हणजे आम्ही जगण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करतो. हा पूर्णवेळ लेखन करतो, किंवा अजून नाशिकमध्ये त्याचं सेटअप आहे त्या दृष्टीने काम करतो. दत्ता पाटील आमचे लेखक आणि सचिन हेही वेगवेगळं काम करत असतात. आम्ही व्यावसायिक रंगभूमीवरती काम करतो, मालिका करतो, खूप बरे वाईट चित्रपट करत असतो, सवंग काम करतो, त्याचबरोबरीने काहीतरी वेगळं कामही सगळंही करतो. काम सगळं त्यामुळे आम्ही हे जे काम करत असतो याच्या मागे एक गोष्ट आहे, ते म्हणजे
आम्हाला आतून आमचं सगळ्यांचं एक नाटकावरती प्रेम आहे आणि आजचं नाटक, आजची परिस्थिती, आजचं काहीतरी मांडणारं आम्हाला करायचं आहे. दत्ताच्या नाटकामध्ये एक गाव आहे. ते गाव आम्ही नाट्य चौफुलामध्ये राष्ट्रमोहनसारखं बघतो. वा. मग आम्ही सगळीकडून पाहतो आणि बऱ्याचदा असं होतं की नाट्य चौफुलाला आम्ही जेव्हा लोकांना सांगतो की नाट्य चौफुलाचा प्रयोग आहे नक्की या, त्यावेळेस बऱ्याचदा लोक म्हणतात की अगं नाही, मी ते त्यात तुझं अमुक राजहंस कधी आहे ते सांग, ते शेवटी आहे का आधी आहे ते सांग. तर मला असं वाटतं की हे असं वेगवेगळं बघायचं नाही आहे, म्हणून तर आम्ही तो नाट्य चौफुला करतोय. चारीचा अनुभव घेऊया. श्रीखंडातून केसर विलग करण्यासारखं. हां, आणि नाहीतर आम्ही नंतर इंडिव्हिज्युअल प्रयोग करणार आहोत तेव्हा येईन, पण हे एकत्र एकदा बघून घे ना. आमचं गाव सगळ्या बाजूनी एकदा बघून घे. त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही सगळेजण कोण आहोत, तर आम्ही पात्र कोण आहोत, तर काय शंकर असेल, तात्या असेल, नाना असेल, काय सुलभा असेल, काय कोण असेल, त्यापेक्षा आम्ही गावातली मंडळी आहोत. आमचं काही वेगळं पात्र नाही आहे, तर हेच पात्र आहे आणि आम्ही आमचं गाव मांडतोय तुमच्यासमोर. ते गाव एकदा सगळीकडनं पहा आणि आपल्या सामाजिक परिस्थितीमुळे, आपल्या राजकीय परिस्थितीमुळे, आपल्या सामाजिक धोरणांमुळे, या सगळ्यामुळे आज गावची काय परिस्थिती झाली, आजच्या तरुणाची काय परिस्थिती झाली आहे, हे एकदा आपण बघूया का आणि आणि आपण काही मनामध्ये ठेवूया का, असं सांगणारं हे नाट्य चौफुला आहे. त्यामुळे ते सलग अनुभव देण्याचा हा जो प्रयत्न आहे, आपल्या भवतालामुळे आपलं काय नेमकं झालेलं आहे त्याच्याकडे, आणि उमेश म्हणतोय त्याप्रमाणे आम्ही आम्हालाही शोधतो या सगळ्यात. आणि आमची आई, आमचे वडील जेव्हा आमच्याकडे, जेव्हा मी नाशिकसारख्या शहरातनं जरी आलेले असले तरीसुद्धा गाव सोडताना माझं काय झालेलं असेल, माझ्या आईवडिलांचं काय झालं असेल, आपण एका सुरक्षित ठिकाणी आलेलो आहोत का नाही आलेलो आहोत, या सगळंच आजही तितकंच भीषण बिकट आहे. आणि या सगळ्या ह्याच्यातनं आमचं मानसिक आंदोलनं काय होत असतात, आम्ही आमच्या अस्तित्वासाठी काय करत असतो, तसंच त्या शेतकरी मुलाचंही काय होत असतं, गाव सोडणाऱ्या नानाचं काय होत असतं, कलगीतुरातल्या संस्कृती शोधणाऱ्या माणसाचं काय होत असतं, या सगळ्याकडे आम्ही पाहतोय आणि रिलेट करून घेतोय. सो ही एक प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेची नशा आम्हा सगळ्यांमध्ये आहे. तर म्हणून आम्ही एकत्र आहोत. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं काम करतोय, वेगवेगळ्या शहरांशी आमचं असोसिएशन आहे, तरीही आम्ही एकत्र आहोत कारण आमचं सगळ्यांचं नाटकावरती मुळात प्रेम आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की केवळ आम्हीच नाही आहोत, तर आमच्याबरोबर काही संस्थाही आहेत की ज्यांना नाटकाविषयी प्रेम आहे, की ह्या सगळ्या प्रक्रियेतनं एक चांगलं नाटक उभं राहावं म्हणून NCPA आमच्याबरोबर आहे. आमची प्रोसेस व्हावी लिखाणाची आणि नवीन नाटक तयार व्हावं यासाठी मानसरंगसारखी संस्था आमच्या मागे उभी राहिली आहे. तर या सगळ्या विविध संस्था की ज्यांचं आजच्या तरुणांकडे ते पाहतायत आणि नवीन काहीतरी तयार होतं आहे का याकडे लक्ष आहे त्यांचं. त्याच्यासाठी अगदी धन आणि ते आम्हाला सर्व अर्थाने अनेक गोष्टी प्रोव्हाइड करण्याचं काम करतायत, की माहिती देत आहेत, ज्ञान मिळवण्यासाठी आमच्या पाठीमागे लागत आहेत, या प्रक्रियेमध्ये आम्हाला सहभागी करून घेत आहेत. त्यांनाही आमच्या जगण्याच्या अडचणी माहिती आहेत, तरीही हे तुम्ही केलं पाहिजे, हे तुम्ही करू शकता आणि हे तुम्ही केलं तर तुम्हाला अधिक मजा येणार आहे. आणि हे सगळं अर्थातच या सगळ्या प्रक्रियेतनं छान वाटतं, म्हणून आम्ही या नाट्य चौफुलाच्या मागे आहोत, या नाटकांच्या मागे आहोत. आणि आत्ता ह्या क्षणी महाराष्ट्रामध्ये दत्ता पाटील आणि सचिन हे दोघंजणं अशा पद्धतीनं काम करतायत, मराठीमध्ये काम करतायत, शोधण्याचा प्रयत्न करतायत, ते त्यांच्या भाषेतनं शोधण्याचा प्रयत्न करतायत, त्यांच्या भवतालातनं शोधण्याचा प्रयत्न करतायत. आणि मग आपण ते काय आहे हे एकदा समजून घेतलं पाहिजे, शिकलं पाहिजे आणि त्याचा आपला सहभाग असला पाहिजे. ह्यामुळेच या प्रक्रियेमध्ये मी आहे आणि ही अत्यंत आनंद देणारी प्रक्रिया आहे. जशी ती करताना आहे तशीच ती पाहताना सुद्धा आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी.
नाही, सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती right लेट्सअप आहे. वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.